4 नंबरचे जे लोक असतात हे मेहनती असल्यामुळे यांच्यामध्ये नवीन नवीन कल्पना येत असतात. संशोधन वृत्ती यांची खूप चांगली असते. फक्त यांच्या बाबतीत वाईट गोष्ट होते, म्हणजे जनरली होत असते. असे माझ्याजवळ बरेचसे लोक येऊन सांगतात की मॅडम आम्ही एवढी परीक्षेची तयारी करतो, पण कधी कधी एक्झामच पोस्टपोन्ड होते किंवा स्टेच आला. जॉबसाठी सुद्धा, गव्हर्नमेंट जॉबसाठी पण बरेचशांनी अप्लाय केले आणि ते म्हणतात की मॅडम इंटरव्ह्यू झाला, सर्व झालं आणि स्टे आला. म्हणजे जो एक अडथळा आलेला आहे, अनपेक्षित अडथळा, ज्याला सॉल्व्ह करण्यापेक्षा मग आहे तसं पुढे जा, काहीतरी चालू नोकरी तीच परत कंटिन्यू करा, अशी पण अडचणी आलेल्या आहेत. याच्यात रेमेडी काय? तर रेमेडी म्हणजे रेमेडीमध्ये नियमित ध्यान करणे, गरिबांना मदत करणे, शनिवारी दान धर्म करा आणि सर्वात म्हणजे नियोजनबद्ध जीवनशैली ठेवा. आता होतं काय की 4 नंबरचे लोक हे लगेच मूड ऑफ होतो यांचा, कारण अनपेक्षित अडथळे आल्यामुळे. असे माझ्याकडे 2-3 एक्झाम्पल आहे की ज्यांची जन्मतारीख 13 आहे. आमचे एकदम चांगले माझे कलिग आहे, फ्रेंड आहे. तर त्याचा बिचारा, तो एवढा चांगला कम्प्युटर इंजिनियर, एवढं सर्व चांगलं, पण 13 नंबर असल्यामुळे, जन्मतारीख 13 आल्यामुळे ते एवढी एक्झाम देत होते, सर्व करत होते, पण काही अडचणी आल्या की ते फील्ड सोडायला निघाले की मॅडम मी आता कम्प्युटर इंजिनिअरिंग फील्ड सोडतो आणि सरळ शेतीच करतो. म्हणजे त्यांच्या बाबतीत काय होतं की जर थोडं जरी मनाच्या विरुद्ध झालं तर ते फील्ड सोडायला तयार झाले. म्हणजे एवढं चांगलं करत असलेले इथे यांचा प्रॉब्लेम होतो. म्हणून इथे नियोजनबद्ध जीवनशैली पाहिजे की जे आहे ते तुम्हाला जे यश मिळणार आहे, थोडी तग धरणं, थोडे असं प्रयत्न कमी पडताय म्हणून त्यांना सक्सेस मिळत नाही असं धरून परत नव्याने जर प्रयत्न केले तर हे सक्सेस मिळवतातच आणि खूप चांगला सक्सेस असतो. पण इथे ते एक प्रॉपर प्रोटोकॉल ते फॉलो करत नाही किंवा ते त्यांचं प्लॅनिंग डिसमिस करतात, तोडून टाकतात. म्हणून यांनी सोबत यांनी लाकडी टेबल, लाकडी ग्लास, म्हणजे वुडन एलिमेंट, वूड मटेरियल यूज करायचा. बांबू यासारख्या लाकडापासून बनवलेल्या वस्तू जर वापरले तर यांना खूप चांगलं असतं. तसेच आग्नेय दिशेला हिरव्या वनस्पतीचे दृश्य ठेवा. तर अग्नी म्हणजे मनी प्लांट पासून तुम्ही खोट्या वस्तू, खोट्या वनस्पतीचे जरी पोस्टर लावले तरी चालणार आहे. पडदे, ग्रीन कलरचे पडदे किंवा ग्रीनरीचं सीन जरी लावला तरी चालणार आहे, पण हिरव्या आग्नेय दिशेला हिरवा कलर यूज करायचा, हिरव्या वनस्पतींचा. यांच्यासाठी लकी नंबर से 147, 1, 4 आणि 7. ऍक्च्युली 1 सुद्धा कमी आहे, पण 4 आणि 7 यांना लकी असतो. ड्रायव्हर नंबर 5 असलेल्यांचे सकारात्मक संवाद कौशल्य खूप चांगलं, व्यापार बुद्धी चांगली, चपळता चांगली. म्हणून 5 नंबर वाले व्यक्ती अनोळखी लोकांशी पण मैत्री करून टाकतात. ते एकटे कुठेच राहू, म्हणजे जिथे पण ते एकटे जातील तिथे त्यांचे फ्रेंड्स तयार होतील. असे 5 नंबर, 14 नंबर, त्यानंतर 23 नंबर असलेले लोक, फक्त यांच्याकडे मायनस पॉइंट काय आहे, समस्या काय आहे की अस्थिरता आणि उतावळेपणा. अस्थिरता म्हणजे काय की हे फ्रेंडशिप लास्ट पर्यंत फॉलोच करणार नाही. सुरुवातीला फ्रेंडशिप होते यांची, पण नंतर जे आठवण ठेवणं, ओळख ठेवणं, कम्युनिकेशन करणं हे यांना जमत नाही. हा यांचा प्रॉब्लेम असतो. किंवा उतावळेपणा म्हणजे थोडस नको तिथे सर्व गोष्टी एक्सपोज करून टाकणं, असा पण यांच्यामध्ये होत असते ही गोष्ट. तर यांचा उपाय काय, तर हिरवा रंग वापरणे, ओम बुधाय नमाचा मंत्र जप करणे, वाचन, नवीन कौशल्य विकसित करणे, शिकत राहणे, हिरव्या वस्तूंचे दान करणे असं म्हटलं तरी चालेल. शुभ अंक यांच्यासाठी 1, 5, 6. लकी कलर्स. ड्रायव्हर नंबर 6 असलेले सकारात्मक गुण बघा, सौंदर्य, प्रेम, कला असल्यामुळे यांच्याकडे विलासप्रियता ही समस्या होते आणि भावनिक गुंतवणूक. आता 6 नंबरचे लोक जनरली लव्ह मॅरेज करणारे असतात किंवा ते प्रेमात वेडे होतात किंवा त्यांना असं बघण्यात आलेले की त्यांचे म्हणजे लग्नानंतरचे सुद्धा मित्रमैत्रिणी असतात, लग्नाच्या आधी पण मित्रमैत्रिणी असतात आणि मग ते नको तेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात किंवा उगाच भावनिक गुंतवणुकीत ते खूप वर्ष राहत असतात. ही त्यांची समस्या बनते. किंवा ते आहारी म्हणजे व्यसनाच्या आहारी जातात. जास्त शुक्र झाले तरी ते आहारी जातात, मिसिंग नंबर आला तरी त्यांना प्रॉब्लेम येतात. पण हे 6 नंबरचा शुक्र, ड्रायव्हर नंबर 6 म्हणजे मुलांक भाग्यांक 6 असलेल्यांची ही समस्या दिसते.
आणि मेन म्हणजे हे वस्तू चेन म्हणजे असं म्हणायचं आहे ना की यांना नवीन नवीन गोष्टी आवडत असतात, ब्रँडेड वस्तू वापरायला आवडतात किंवा हे ऍज अ ब्रँड म्हणून ते स्वतःला प्रेझेंट करत असतात, म्हणून यांना शॉपिंग करायला खूप आवडते. आणि शॉपिंग एवढी करतात की त्या गोष्टी त्यांच्याकडे, एकच गोष्ट त्यांच्याकडे डझनभर पडलेल्या असतात, एवढी त्यांना शॉपिंग करायला आवडते. तर अशा प्रकारचे हे लोक असतात. मग त्यांना उपाय काय आहे? दर शुक्रवारी देवी पूजन करणे, सुगंधी वस्तू वापरणे, गुलाबी किंवा हलका निळा रंग वापरणे आणि गरजू महिलांना मदत करणे. आता माणसं असतील तर ते बिचारे खूप मदत करतात. तर शक्यतो गरजू महिलाच नाही, सर्व प्रकारच्या महिलांना मदत करणे. कारण शुक्र वाढतो जेव्हा आपण स्त्रीची सेवा करतो, कुठल्याही प्रकारची स्त्री, मग ती कन्या असू द्या, कुमारिका, आई म्हणजे माते समान असू द्या, पत्नी समान असू द्या, आजी असू द्या, कुठल्याही स्त्रीची तुम्ही सेवा करता तेव्हा ती एक साक्षात ती लक्ष्मीची सेवा होते. म्हणून गरजू महिलांची मदत करणे. शुभ अंक यांच्यासाठी आहे 3, 6, 9. ड्रायव्हर नंबर 7 असलेले, त्यांचे सकारात्मक गुण अध्यात्म, संशोधन आणि अंतर्ज्ञान, आणि हीच त्यांची समस्या बनते. ते इतके आहारी जातात, एवढे आहारी जातात, आणि मग ते एकटेपणा, निराशा. आता कुंभमेळा येणार आहे बघा, कुंभमेळ्यामध्ये जेवढे लोक 7 जन्मतारीख वाले असणार आहे तेच सापडणार आहेत. जर आपण गेलो लकीली तिकडे आणि विचारलं तुमची जन्मतारीख आहे, ते 7 वालेच असणार. 7 वाले लोक भरकटणारे, निघून जातात, ते त्यांची चॉईस बदलते. म्हणून हे लोकांचा एकटेपणा, यांना एकटेपणा, एकटे राहणं आवडतं. निराशा, निराशा म्हणजे काय? तर निराशा इन द सेन्स की 7 वाले लोकांना प्रेमामध्ये धोका मिळत असतो, म्हणून यांच्या पदरात निराशा येत असते. आणि मल्टिपल 7 झाल्यावर तर अजून वेगळा प्रॉब्लेम होतो, तो आपण बघूच. तर उपाय बघा यांचे काय काय, तर ध्यान व योग नियमित करणे, आध्यात्मिक ग्रंथ वाचणे, ओम केतवे नमा, किंवा मी यांना कालभैरव अष्टक सांगत असते की कालभैरवाची सेवा करणे, धार्मिक स्थळी सेवा करणे. जसं हे करतातच, हे निघून जातं आणि मग मंदिरांमध्ये, आश्रमामध्ये, किंवा नर्मदा परिक्रमा, किंवा अजून दत्ताचं ठिकाण, असे कुठेतरी लांब ते निघून जातात. किंवा बरेपैकी 7 नंबर वाले माझ्या याच्यामध्ये आहे, ते लोक नवनाथ पंथी, नवनाथांच्या ग्रुपमध्ये शिफ्ट होऊन जातात आणि मग ते बाहेर निघून जातात. तर त्यांचा शुभ अंक आहे 2, 7, 9. चंद्र, केतू आणि मंगळ असलेले खास करून. ड्रायव्हर नंबर 8, सकारात्मक गुण त्यांची शिस्त, मेहनत, न्यायप्रियता, आणि डिले म्हणजे समस्या त्यांची काय, ते यांच्या आयुष्यामध्ये डिले होणं, विलंब लागणं, संघर्ष करणे, किंवा आयुष्यभर कोणाची तरी सेवा करणे, हे ठरलेले असते. तर रेमेडी आहे शनिवारी शनी उपासना करणे, काळे तीळ दान करणे, वृद्ध व गरजू लोकांची सेवा करणे, संयम व प्रामाणिकपणा जपणे. सोबत जसं मी सांगितलं की छत्री दान करा, घोंगडी दान करा, काळ्या कलरचे ब्लँकेट दान करा, काळ्याच नाही पण कोणत्या पण प्रकारचं ब्लँकेट, शाल ही दान केली तरी चालते. शुभ अंक आहे 4, 7, 3, सॉरी 4, 7, 5, 8. 9 नंबर मंगळ प्रभावाखाली असल्यामुळे धैर्य, नेतृत्व, ऊर्जा, थोडक्यात हा सेनापती असतो, त्यामुळे यांना नेतृत्व, सूर्य इतकंच नेतृत्व करायला पण यांना आवडतं. समस्या, अतिशय रागीट असतात आणि आक्रमकता. आता यांचं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे जर 3-4 लोक उभे आणि मारामारी करायची, तर आपण मंगळाला जर नुसतं सांगितलं, ज्याचं जन्मतारीख 9 आहे किंवा ज्याचा भाग्यांक 9 आहे, त्याला सांगितलं की मारामारी करायची, फक्त त्याला धमकी देऊन यायची, मारामारी नाही करायची, धमकीच देऊन यायची, तर तो जाऊन 2 थोबाडी त्या व्यक्तीच्या देऊन येईल. इतका हा रागीट असतो, आक्रमकता असतो, कधी मारणार हे त्याला पण माहिती नसतं. पण हे अशा टाईपचे लोक असतात 9 नंबरवाले, म्हणून भांडण करताना यांना थोडं मागेच ठेवायचं. हे गमतीचा भाग आहे, पण आहे एक्झाम्पल्स असे. यांनी 3 म्हणजे ओम मंगळाय नमा हा जप करणे 108 वेळा म्हटलं तरी चालेल, 11 वेळा म्हटलं तरी चालेल. पवळा धारण करणे, आपण रत्न रेमेडी म्हणजे जेम स्टोन किंवा रत्नाचं आपण बघणार आहे, त्याच्यात मी सांगेलच. मंगळवारी लाल वस्तूचे दान करणे, सोबत मी चिक्कीचं दान करायला सांगत असते की गुळाचे बनवलेले पदार्थ दान करायचे. नियमित व्यायाम करणे, रागावर नियंत्रण ठेवणे. शुभ अंक, आता रागावर नियंत्रण ठेवणे हा मी मुद्दामून सांगत असते, ह्या अशा टाईपचे व्यक्ती ज्यांचे 9 भाग्यांकात येतो किंवा 9 मुलांकात येतो, अशा टाईपचे लोक आहे ना, हे रागामुळे स्वतःला पण त्रास करून घेत असतात. म्हणून यांनी रागावर नियंत्रण ठेवायचं. स्वतःला त्रास करून अख्ख्या फॅमिलीला, पूर्ण फॅमिलीला डिस्टर्ब करतात, किंवा बाहेरच्या जाऊन बाहेरच्या लोकांना त्रास करतात.
असा म्हणून हा रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. यांचे शुभ अंक आहे 3, 6, 9. काही होत असेल तर सांगा. इथपर्यंत कळलंय सर्वांना? समजतंय का? हो मॅडम. बरं. काही कळत नसेल तर सांगा, आम्ही बडबड करते. मिसिंग नंबर्स. ओके. आतापर्यंत आपण बघितलं होतं की एखाद्याची जन्मतारीख लोशो ग्रीड मध्ये टाकली आणि मग ते नंबर आपल्याला दिसले, आपल्याला एक एक आयडिया आली की याच्या ग्रीड मध्ये अशा अशा गोष्टी, मग मुलांकावरनं भाग्यांकावरनं आपण सांगायला सुरुवात केली. पण आता आला नंबर की त्याच्या ग्रीड मध्ये एखादा नंबरच नाहीये. मग काय करायचं? मग रेमेडी कशा सांगायच्या? तर एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण चार्ट मधून एखादा अंकच जर मिसिंग असेल तर काय? त्याचा अर्थ कसा असतो? तर एक नंबरच मिसिंग असेल समजा, तर हा अंक नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, दृढ निश्चय, व्यवस्थापन, कौशल्य यांच्याशी संबंधित आहे. आता बघा, हे नंबर असल्यावर आपण त्या व्यक्तीचं करिअर बघू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं की मॅडम मला आता पुढचं करिअर काय करू, मला परदेशात जायचंय, किंवा मला जॉब पाहिजे पण ऑफिसर पोस्ट पाहिजे, किंवा मला काहीतरी माझा एक ग्रुप तयार करायचा आहे, पॉलिटिकल इश्यू आहे, पॉलिटिक्स मध्ये त्याला उतरायचंय, पण त्याच्या ग्रीड मध्ये एकच नंबर नाही, एक नंबरच मिसिंग आहे, पण त्याची तर सर्व गोष्टी एकदम फर्म आहे. हे करायचे बाय बॅकग्राऊंड, बाय बर्थ, बाय फॅमिली, त्याच्याकडे सर्व गोष्टी, पण त्याच्या ग्रीड मध्ये एक नंबरच नाहीये. मग अशा केसमध्ये काय करायचं? तर अशा केसमध्ये तुम्ही साईड बाय साईड त्याचे, मी जसं आता वरती जेवढ्या रेमेडीज दिल्या एक नंबरच्या त्या तर तुम्ही त्याला सांगालच, पण ऍडिशनल त्याच्या चार्ट मध्ये आपण लगेच काय बघायचं? त्याच्या कोर नंबर मध्ये 9 किंवा 8 नंबर आहे का हा बघायचा. 9 आणि 8 नंबर असेल तर त्याच्याकडे हे सर्व कॅपॅसिटी, त्याच्या कॅपॅबिलिटी म्हणतो ना आपण, नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, दृढ निश्चय, ह्या सर्व गोष्टी त्याला बाय डिफॉल्ट मिळतातच. पण त्याच्या ग्रीडमध्ये 9 आणि 8 नंबर असायला पाहिजे. मग आता कोर नंबर मध्ये काय? म्हणजे त्याच्या जन्मतारखेमध्ये 9 आणि 8 आला पाहिजे. ओके. किंवा बायलक त्याला त्या वर्षी 8 नंबर आला, पर्सनल इयर नंबर 8 आला, तरी तुम्ही सुचवू शकता की तुला हे वर्ष आलेलं आहे, ह्या वर्षी तुला जर काही करायचंय तर तू नक्की कर. ओके. पर्सनल इयर नंबर त्या वर्षालाच त्याला मिळणार आहे. मग त्या वर्षातच जर त्याला काही करायचं असेल, बदल, चेंजेस, किंवा काहीतरी नवीन घडामोडी करायच्या, तर तो ते करू शकतो. हं? तर याप्रमाणे एक मिसिंग असेल तर अल्टरनेट लगेच 9 आणि 8 नंबर चेक करायचा. आता ते पण मिसिंग असतील, 9 आणि 8 पण मिसिंग आहे, एक पण मिसिंग आहे, मग काय? मग आपल्याकडे दुसऱ्या रेमेडीज आपण बघितल्या, बाय मोबाईल नंबर, बाय नेम नंबर, बाय कुआ नंबर, पर्सनल इयर नंबर, हे अशा वेगवेगळ्या नंबर्सने आपण तो भरण्याचा प्रयत्न करायचा. आणि ते पण नसतील तर मग ज्या रेमेडीज आपण आधी बघितल्या त्या सांगायच्या. 2 नंबर मिसिंग असेल तर 2 नंबर हा खास करून संवाद कौशल्य, सेल्समनशिप, असिस्टंट, रोमांस, आर्ट, चंद्राशी रिलेट असल्यामुळे. पण आता तोच जर मिसिंग असेल तर त्याच्या ग्रेडमध्ये कुठले नंबर शोधायचे? कोर नंबर मध्ये 3 आणि 5. ओके. म्हणजे त्याचं गुरुचं स्थान शोधायचं. गुरु 3 नंबर आहे का, नाही तर 5 नंबर आहे का, तो बघायचा. आणि मग त्याच्यामध्ये त्याला सांगायचं की तुला संवाद मिळेल, संवाद कौशल्य मिळणार आहे तुला. मसदेगिरी याचं त्याच्यात तो गुण येतच नसतो, कारण तो ऐकून घेणाराच असतो. सेल्समनशिप येऊ शकते, असिस्टंट तो बनतो. 3 आणि 5 नंबर असणं गरजेचं आहे. 3 नंबर मिसिंग असेल तर ती व्यक्ती क्रिएटिव्हिटी, परफॉर्मिंग आर्ट्स, मनोरंजन, मैत्रीपूर्ण व्यवहार, गव्हर्नमेंट जॉब हे नाही करू शकत. पण व्यवहारात ते चांगले करू शकणारे चार्मिंग पर्सनॅलिटी जरी असली तरी त्यांच्या ग्रेडमध्ये 2 आणि 5 नंबर बघायचा. मग की 2 नंबर आहे का ग्रेडमध्ये, 5 नंबर आहे का, म्हणजे सेंटर आहे का त्याच्याकडे. गुरु हे देवांचा गुरु असल्यामुळे तो एक बऱ्यापैकी तो सात्विक असतो, पण त्याच्याच बरोबरीने लगेच चंद्र बघायचा आणि लगेच त्याच्या बरोबरीने बुध बघायचा. म्हणजे त्याच्याकडे शिक्षण तर मिळतंय ना, शिक्षणाच्या जोरावर तर हा काहीतरी करू शकेल, हे आपण बघायचं. 4 नंबर तर्कनिष्ठ विचार, स्पष्ट वक्तेपणा असल्यामुळे यांच्याकडे हार्डवर्क असतो, वक्तशीरपणा आहे. पण आता याच्याकडे जर हा 4 नंबरच मिसिंग झाला तर आपल्याला याच्यामध्ये अल्टरनेट नंबर शोधायला खूप अवघड होतं, कारण मुळातच ह्या नंबरकडे काय अडचणी येतात की हा हा आपण किती जरी त्याला सांगितलं तरी तो मनाचंच करणार आहे. त्याच्या डोक्यात जेव्हा काही त्या गोष्टी बसतील, पटतील, तेव्हा तो त्याच्यामध्ये बदल करत असतो. म्हणून शक्यतो यांना आपण चांगल्या रेमेडीज द्यायच्या. शंकराची सेवा करणे, मंत्र रुद्र जाप करणे, अशा रेमेडीज तुम्ही त्यांना देऊ शकता.
5 नंबर मिसिंग असेल तर 5 नंबर बघा, हा अंक स्वातंत्र्याशी रिलेटेड आहे, कुतूहल असतं, संशोधन असतं, धाडस असतं, मल्टी टॅलेंट म्हणतो ना आपण त्याप्रमाणे असतात. पण आता हेच मिसिंग असेल तर काय, तर मग लगेचच सोबत त्यांच्या ग्रेडमध्ये 3, 2, 9 हे नंबर शोधायचे. हा, 2, 3, 9 आणि हे जनरली असतातच, 2, 3, 9 येतात, 2 आणि 9 तर येतात. जर हे लोक 90च्या 2000च्या आधीचे असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, ते त्यांना मिळतात. ओके. 6 अंक कुटुंब वत्सलता, जबाबदारी, समंजसपणा, सांभाळून घेणारा. पण आता हाच नंबर जर मिसिंग झाला तर हे, आणि 3 नंबर 6 नंबर मिसिंग झाला तर हे फॅमिली डिस्टर्ब करतातच. हा, तर मग यांच्या केसमध्ये आपण काय बघायचं, तर यांच्या केसमध्ये 3 नंबर बघा, 5 नंबर बघा, 7 नंबर बघा. हे 7 नंबर हा निरीक्षण, विश्लेषण क्षमता, त्यानंतर संशोधन वृत्ती चांगली असणारी, त्यानंतर मेडिटेशनला हे लोक चांगली असतात. पण यांचा नंबर जर तो मिसिंगच झाला तर 4 नंबर मध्ये 9 नंबर शोधायचा. सेनापती, सेनापती त्यांना बरोबर हँडल करतो, किंवा मंगळ आक्रमक असल्यामुळे तो त्यांच्यावर एक हँडल, एक राईट साइड, एक राईट हँड म्हणून तो त्याला परत कव्हर करू शकतो. ओके. आणि लकीली जर 7 नंबर नाही, तो वरती केस आपण पुढे घेऊ. एक एक्झाम्पल आहे, ती बघू, आता वेळ जास्त झालाय म्हणून मी ते एक्झाम्पल आपण केस स्टडीज घेऊ तेव्हा सांगेल. मिसिंग नंबर 8 असलेली व्यक्तीकडे तसं बघितलं तर 8 नंबर हा अंक धन, संपत्ती, सत्ता, व्यवस्थापन, कौशल्य यांच्याशी रिलेट असतो, आणि हा सत्याने जाणार असतो. डिले झाला तरी चालेल, वेळ लागला तरी चालेल, पण हा सत्य मार्गाने जाणार असतो. मग जर आता याच्याकडे जर 8च नंबर मिसिंग झाला जन्मतारखेमध्ये, तर एखाद्याच्या जन्मतारखेत 8 मिसिंग येते, लगेच सोबत त्याच्याकडे 1, 6, 9 बघायचा. एक सूर्याचा, 6 शुक्राचा आणि 9 हा सेनापतीचा. हे हँडल करतात, हे बरोबर त्याच्यामध्ये व्यवस्थापन आणतात, सत्ता आणण्याचा प्रयत्न करत असतात, भौतिक यश देण्याचा प्रयत्न करतात. 9 अंक करुणा, मानवतावाद, सहिष्णुता, हायपर स्पिरिच्युअलिटीशी असतो, म्हणून यांच्या केसमध्ये 6 नंबर बघायचा. 4 नंबर 6. आता एखाद्याच्या केस, बरं, परत ते मी एक्झाम्पल देईल. तर याप्रमाणे आपले आजच्या 37 स्लाइड्स होत्या, ज्यामध्ये मी सर्वांना समजले आजचा टॉपिक. हो मॅम. ओके, मी आता रेकॉर्डिंग बंद करून मी 2-3 मिनिट आपल्याशी हे करते.